युपीमधून आला होता, तेलंगणामधून आला होता, सातारा, कोल्हापूर, कराड या ठिकाणी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथून आला होता. तेव्हाच तो आपल्या घरात गेला. कोण हॉकर झाले, कोण रस्त्यावरती, कोणी फटरीवरती जीव दिला, ही वाताच झाली गिरणी कामगारची, लक्षात घ्या. परंतु गिरण्यांच्या जमिनीवरती आता काय दिसतंय? टॉल आणि मॉल दिसतंय. कायचे लोक घरं कशी केली? प्रश्न आता असा आहे, त्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. एका तरी पक्षाने, मग कोण विरोधी असू दे नाही तर सत्ताधारी असू दे, कुणी गिरणी कामगारांच्या बद्दल काय सांगितलं नाही. यंत्रणा युनियनच्या हातात दिली आणि त्याने मालक आणि युनियन मिळून हे करार केले आणि गिरणी कामगारांना उद्ध्वस्त केले. आणि आज तेच आज गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळते. ही सगळी अतिशय वाईट आणि कुचेष्टाकरू गोष्ट आहे असं मानतो, कारण इतिहास जो असतो हा इतिहास आमच्या समोर आहे. शिवसेना आणि हे शरद पवार ह्या लोकांनी गिरणी कामगारांची वाट लावली, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर जी हे आपले सचिन भाऊ आहेत, हे राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष, त्यांनी जे काय करार केले आणि धडाधड सगळं मिल बंद पडल्या. जेव्हा सचिन आई 15 वर्षात सत्तेमध्ये होते, त्या सत्तेमध्ये असताना त्यांनी गिरणी कामगारांचा कधी प्रश्न सोडवला नाहीये. आणि आमचे उद्धव साहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी गिरणी कामगारांचा कधी प्रश्न त्यांनी घेतला नाही. परंतु 9 जानेवारी 9 जुलैला जो मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये छाती ठोकून सांगतात की गिरणी कामगारांना घर मुंबईत भेटला पाहिजे. मग ते धारावीमध्ये द्या किंवा महाराजच्या ह्याच्यात द्या. मग बोलताना तुम्ही त्यावेळेला तुम्ही होता तेव्हा तुम्ही का देत नाही? हे जी जमीन आहे सेलू वांगणीची, ही उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण होते, त्यांनी सांगितलं की स्टेशनच्या बाजूला प्लॅटफॉर्मला उभं राहिलो तर अशा बिल्डिंग दिसत आहेत, पण एकही बिल्डिंग कुठे तयार नाहीये. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार आलं, जी घरं गिरणी कामगारांची घरं बांधकाम चालू होतं ते बांधकाम यांनी बंद केलं. काय कुठच्याही मिलमध्ये एकही घर तयार नाही, बांधलं नाही. जी काँग्रेसच्या सरकारच्या काळात जी घरं बांधली होती तीच घरं फक्त ह्या लोकांनी वाटप केली आणि सांगत की आम्ही घर दिलं. नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गिरण गावातील गिरणी कामगारांचा विषय या स्थानिकांसाठी काही नवीन नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे विरोधी पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत. मूळतः सरकारला, विरोधी पक्षातील लोकांना गिरणी कामगारांच्या विषयाबाबत दया कधी निर्माण होणार, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना नेहमीच पडलेला आहे. या गिरण गावाची, लालबाग, परळ, लोरपरळ ह्या सर्व गिरगाव, या सर्व दक्षिण मुंबईतील गिरण गावाची ओळख ही मुंबईकरांसाठी नवीन नाहीये. त्यांच्या यातना आपल्यासाठी नवीन नाही आहेत. हा विषय घेऊन आम्ही पुन्हा आलेलो आहोत आणि आपल्यासोबत गिरणी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी आहेत, प्रवीण घाग आहेत, जे या गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. या संपूर्ण विषयाची माहिती आणि काय काय घडलेलं आहे गिरणी कामगारांबद्दल, सरकारच्या माध्यमातून कुठे कसे अन्याय झालेले आहेत किंवा त्यांना कसं फसवण्यात आलेलं आहे, त्यांच्या घरांच्या बाबतीत, हक्काच्या घराच्या बाबतीत कसं त्यांना फिरवण्यात आलेलं आहे, अशा अनेक विषयाची माहिती घेण्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर, स्वागत आहे आपलं. काय सांगताय प्रवीणजी? प्रश्न आता असा आहे की मध्य मुंबईतला हा गिरणगाव, म्हणजे तुम्हाला दादर ते भायखळा आणि शिवडी ते वरळी असा हा जवळजवळ जो पट्टा आहे, हा गिरणगाव म्हणून ओळखला जातो. ह्याच्यामध्ये 60 गिरण्या होत्या. 631 एकर जमीन गिरण्यांच्या खाली व्यापली होती. आणि अगोदर तुम्हाला माहिती आहे, कॉम्रेड डांगे, दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांचं नेतृत्व केलं. त्यावेळी गिरणी कामगारांच्या पगाराचा आणि बोनसचा प्रश्न घेऊन ते लढत होते. आणि 1982च्या संपानंतर गिरणी कामगार हा पोरका झाला होता. आणि त्याच्यानंतर 1989ला आम्ही गिरण्या जेव्हा बंद पडायला लागल्या, तेव्हा ह्या गिरण्या आम्ही चालू करण्याची एक मोठी लढाई दत्ता इस्वलकरांच्या नेतृत्वाखाली गेली आणि 10 गिरण्या आम्ही चालू केल्या. परंतु आमचं एवढं अपयश आहे की शेवटी आम्ही गिरण्या बंद पडायच्या आम्ही काय रोखू शकलो नाही. 2000 साली जवळजवळ सगळ्याच गिरण्या मुंबई शहरातल्या बंद झाल्या. आणि तेव्हा 631 जमिनीचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तुम्हाला माहिती असेल की गिरण्यांच्या चाळीत राहणारे जवळजवळ 10,000 टेनंट्स, त्यांना गिरण्या बंद झाल्या, तुमच्या नोकऱ्या गेल्या म्हणून मालकाने त्यांना नोटीस देऊन घराच्या बाहेर काढले होते. अशा वेळेला आम्ही एक मोठा संघर्ष हा मुंबई शहरात केला. आणि त्यावेळेला सरकारने 2001 साली DCR 58 खाली काही सुधारणा करून आम्हाला या ठिकाणी गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांचं पुनर्वसन करण्याचा एक कायदा काढला 2001 साली. आणि त्या कायद्यामध्ये 3 गोष्टी आम्ही मिळवल्या. एक, गिरण्यांच्या जागेवरतीच्या म्हाडाला जो काही हे मिळत होता, हिस्सा मिळत होता,
त्यातला 50% जागा आम्ही गिरणी कामगारांच्या घरासाठी मिळवली, ती 100 एकर जागा होती. नंतर गिरण्याच्या जागेवरती जे रोजगार तयार होतील त्या रोजगारावरती गिरणी कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवण्याचं आम्ही काम केलं. नंतर तिसरा की जे 8,000 टेनन गिरण्यांच्या चाळीत राहत होते त्यांना पूर्णपणे घराचं संरक्षण दिलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दत्ता इसवलकरांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगार संघर्ष समितीनेच केलेल्या, त्यावेळी कुणी केलेल्या आहेत. आता प्रश्न आता असा आहे, जेव्हा ही जमीन मालकांना आणि या ठिकाणी विकासकाला दिली जात होती आणि गिरणी कामगारांचा विचार केला जात नव्हता, त्यावेळेला 100 एकर जागा आम्ही मिळवली आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं 4 FSI मिळाले तर 1 लाख लोकांना या ठिकाणी गिरण्यांच्या जागेवर घरं मिळतील. आम्ही फटाक्या वाजवला, गुलाब उधळला. परंतु शेवटी 2003 साली विलासराव देशमुखांचं सरकार होतं, त्यांनी ह्या कायद्यामध्ये असा बदल केला की एकूण जागेपेक्षा फक्त मोकळ्या जागेचं 1/3 जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी द्यायची आणि त्याच्यामुळे 100 एकरची जागा ती आमची 23 एकरवर आली आणि हीच गोष्ट आमच्या मुळावर आली. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा राज्य सरकारच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केली, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ह्या प्रश्न आम्ही लढत असताना नंतर विलासराव देशमुख कालांतराने ते दिवंगत झाले आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण आले आणि त्यांनी मग MMRDची घरं आम्हाला देण्यासाठी 2014 साली एक नोटिफिकेशन काढलं. त्याप्रमाणे आम्ही 2500 घरं गेली, 2500 घरांची अजून लॉटरी काढायची. परंतु हे सगळं चालत असताना कुठलंही सरकार, आता तुम्हाला सांगतो आघाडीचं सरकारच्या नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं. आम्ही या ठिकाणी लढाई करत होतो, सांगत होतो. आदित्य साहेब वरळीच्या विधानसभेतून निवडून आले तेव्हा मी तुम्हाला सांगतो की आम्ही त्यांना मदत केली होती काहीतरी आमचा प्रश्न सोडवतील म्हणून. पण एक शब्द सुद्धा गिरणी कामगारांच्या बद्दल त्याने काढला नाही आणि घराबद्दल ते त्या ठिकाणी ते काही बोललेलं नाही. आता प्रश्न आता असा आहे, जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही काय करणार? अशी प्रश्न निर्माण झाला, गिरणी कामगारांना घरं कशी मिळणार? आणि म्हणून आम्ही सातत्याने आमच्या आंदोलनाचा जो काय होता तो वाढवत गेलो होतो आणि शेवटी ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही इतकं टोकाचं आंदोलन केलं, तुम्हाला सांगतो की इतकं टोकाचं आंदोलन केलं की ह्या सरकारला गिरणी कामगारांना काहीतरी एक शासन निर्णय काढायला आम्ही भाग पाडलं आणि त्याप्रमाणे 1 लाख घरं MMR मध्ये झोनमध्ये देण्याचं सरकारने त्या ठिकाणी निश्चित केलं आणि त्याप्रमाणे त्या घराचं वाटप, संमती फॉर्म वगैरे या ठिकाणी भरलं जात आहे. प्रश्न आता असा आहे, लक्षात घ्या की काही संघटना याला विरोध करल्या, मुंबईच्या बाहेर कसं काय जायचं? प्रश्न आता असा आहे, मुंबईच्या बाहेर गिरणी कामगार केव्हा गेला? जेव्हा तुम्ही गिरण्या बंद केल्यात ना तेव्हाच तो गिरण्याच्या बाहेर गेला. कुठून कामगार आला होता? UP मधून आला होता, तेलंगणामधून आला होता, सातारा, कोल्हापूर, कराड या ठिकाणी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथून आला होता. तेव्हाच तो आपल्या घरात गेला. कोण हॉकर झाले, कोण रस्त्यावरती, कोणी फटरीवरती जीव दिला. ही वाताच झाली गिरणी कामगारची, लक्षात घ्या. परंतु गिरण्यांच्या जमिनीवरती आता काय दिसतंय? टॉल आणि मॉल दिसतंय. बरोबर. हे गिरणी कामगारच्या थडग्यावरती निर्माण केलेली विकासकाची ही सगळी लक्तर आहे, तुम्हाला लक्षात समजून घ्या. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आम्ही केलं, पुष्कळ प्रयत्न केलं आणि म्हणून आज 1 लाख घर आम्हाला 7.5 लाखामध्ये जर चांगल्या स्टेशनच्या बाजूला मिळत असेल तर आमच्या काही संघटनांनी त्यांना पसंती दिली आणि बाकीच्या संघटना काही न करता फक्त गुन्हेगार आम्हाला ठरवतोय. तुम्ही बाहेरचे लोक घरं कशी केली? प्रश्न आता असा आहे, या महापालिकेच्या निवडणुका आहेत. एका तरी पक्षाने, मग कोण विरोधी असू दे आणि तर सत्ताधारी असू दे, कुणी गिरणी कामगारांच्या बद्दल काय सांगितलं नाही. फक्त एकनाथ शिंदे यांनी 1 लाख घरं देतो हे अगदी त्यांनी सांगितलेलं आहे गिरणी कामगारांना, पण मुंबईत देतो असं कोण म्हणाले नाहीत. आणि मुंबईत घरं कुठे मिळणार? आमच्या घराचा संबंध फक्त DCR जी जागा आहे गिरण्यांची त्याच्यापुरता मर्यादित होता आणि जी बाकीची घरं आता जे म्हणतात SRA, तुम्हाला तो रेंटल हाऊसिंग, म्हणजे विकासकाला जादा FSI देऊन, पण त्या घराची किंमत किती असणार? अबाव 50 लाख तो असणारच. ती घरं आम्हाला परवडणार नाहीयेत. आणि म्हणून आम्ही काय म्हणालो, ही गिरणी कामगारची कुचेष्ट चाललेली आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना शेलू ती जागा आम्ही जाऊन दाखवली. आमच्या कार्यकर्त्यांनी मान्य केली. त्यावेळेला आम्ही शेलूला प्राधान्य दिलं आणि त्याला पसंती दिली आणि त्यावेळेला आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही 2-3 हजार फॉर्म भरून आमच्या कार्यकर्त्याच्या त्या ठिकाणी दिलेले. ते घर आम्हाला 2.5-3 वर्षात मिळेल. 323 कार्पेट एरियासाठी घर आहे, चांगला आहे, एक हॉल आहे, एक बेडरूम आहे, चांगले ड्राईव्ह बाल्कनी आहे, सगळं काय त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. पाण्याची सुविधा व्यवस्थित आहे आणि ट्रान्सपोर्ट वगैरे व्यवस्थित आहे. प्रश्न आताच आहे, आम्ही तिकडे गेलो म्हणजे आम्ही गुन्हेगार. आम्ही गिरणी कामगाराला घर मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहोत. तुम्ही गिरण्या बंद झाल्या त्यावेळेला सगळ्या गिरण्या बंद होता कामा नाही. आमची भूमिका होती की जसं तुम्हाला सांगितलं, पिरामल, सेंचुरी या ठिकाणी, हिंदुस्तान मिल, त्या ठिकाणी मतलाल मिल, अद्यावत गिरण्या हो, ते सोल्जरच्या साथचे आले होते. का बंद केल्यात तुम्ही त्या गिरण्या? आणि ज्याच्या BFR मध्ये मंजूर झाल्या होत्या योजना त्या पण हे केल्यात. म्हणजे सरकारनं मॉनिटरिंग केलं नाही आणि सगळी यंत्रणा युनियनच्या हातात दिली आणि त्याने मालक आणि युनियन मिळून हे करार केले आणि गिरणी कामगारांना
उद्ध्वस्त केले आणि आज तेच आज गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळते. ही सगळी अतिशय वाईट आणि कुचेष्टाकर गोष्ट आहे असं म्हणतो, कारण इतिहास जो असतो हा इतिहास आमच्या समोर आहे आणि हा इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे गिरणी कामगारांचे मारेकरी कोण आहेत हे गिरणी कामगारांना बरोबर माहिती आहे. या ठिकाणी प्रवीण घाग यांनी गिरणी कामगारांचे मारेकरी कोण आहेत असं सांगितलेलं आहे. गिरणी कामगार नेते दत्ता सामंत यांची देखील क्रूर हत्या झाली होती. गिरणी कामगारांची झालेली वाताहत या गिरण गावातील आणि खऱ्या अर्थाने गिरण्यांसाठी काम करणाऱ्या कामगारांसाठी नवीन नाहीये. अजूनही गिरणी कामगारांच्या वाताहत झालेले विषय ऐकले तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच नवीन प्रेक्षकांना या गोष्टी माहिती नसतील. मुंबईचा हा इतिहास गिरणी कामगारांवरती अवलंबून होता. मुंबईची झालेली भरभराट ही गिरणी कामगारांच्या कुठेतरी कष्टाने आणि घामाने झालेली होती. हे सर्वश्रुत आहे. हे सर्व असताना गिरणी कामगारांच्या विषयांकडे आता सरकार असो कुठलंही सरकार असो व्यवस्थित लक्ष देत नाहीये. त्यांना फक्त आश्वासनं दिली जातात, गोल फिरवलं जातं. ही आता वयोवृद्ध होत चाललेली मंडळी आहे जी गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष करतायत. परंतु सरकार, येणारं सरकार, असलेलं सरकार हे कधी त्याच्यावरती व्यवस्थित पाऊल उचलेल आणि त्यांना ठोस निर्णय देईल हे आपल्याला पाहावंच लागेल. प्रवीणजी, मी आपल्यापर्यंत येतो, काय सांगताय? दत्ता सामंत साहेबांनी जे संप केला ते संप चांगल्या पद्धती चांगलं गिरणी कामगारांचं भलं व्हावं म्हणून संप केला होता. पण संप फोडण्याचं काम शिवसेना आणि हे शरद पवार ह्या लोकांनी गिरणी कामगारांची वाट लावली, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर जी हे आपले सचिन भाऊ अहिर हे राष्ट्रीय मिल संघाचे अध्यक्ष यांनी जे काय करार केले आणि धडाधड सगळं मिल बंद पडल्या. आणि बंद पडल्यानंतर जसं प्रवीण घाग साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मिल बंद पडल्यानंतर ज्या मिलच्या जागा होत्या 630 एकर जमीन हे सर्व मालकांच्या घशात घालले होते. आणि घशात घालत असताना आम्ही दत्ताईसाहेबांच्या लक्षात आलं की हे सर्व आपण ह्याच्या विरोधात लढाई केली पाहिजे आणि गिरणी कामगारांना इथे काही घर आपण मिळवून दिलं पाहिजे. आणि ती लढाई आम्ही चालू केली. मला वाटते 98-99 पासून घराची लढाई केली आणि 2001 मध्ये कायदा पास झाला. 2001 मध्ये कायदा पास झाल्यानंतर त्यावेळेला जेव्हा मालकांना भाग पडलं की सरकारला भाग पडलं की जमिनीचा भाग द्यायचा, हिस्सा द्यायचा, त्यावेळेला मालक हायकोर्टात गेले, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेले. पण त्यावेळेला सचिन अहिर मान्यताप्राप्त युनियन यांनी गिरणी कामगारांना घर मिळू नये म्हणून त्यांनी काय केलं, एक ॲफिडेव्हिट फाईल केलं. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की कोणताही उद्योगधंदा बंद पडला तर त्या जागेवरती गिरणी कामगारांना घर द्या असा कायदा आजपर्यंत झाला नाही. आणि कामगारांची देणी दिली तर त्या जागेवरती कामगारांचा संबंध येत नाहीये. अशा पद्धतीने जर ॲफिडेव्हिट फाईल केली तर ते आज जे मोठ्या मनाने सांगतायत की गिरणी कामगारांना घर मुंबईत दिला पाहिजे, पण मुंबईत दिला तर आम्ही काय विरोध करणार का ह्यांना की मुंबईत आम्हाला पण घर पाहिजे. पण आम्ही गेल्या 26 वर्ष लढतोय, आमची संघटना लढते दत्ताईच्या नेतृत्वाखाली. आज ते दत्ताईश्वर ज्यांनी कायदा केला ते स्वर्गवासी झालेले आहेत. आणि आज आम्ही प्रवीण घाग, आमचे सर्व कार्यकर्ते टीम आम्ही काम करतोय. आणि नवीन संघटना ठीक आहे, विरोध करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये सर्व विरोध करायला पाहिजे, पण कोणत्या पद्धतीने विरोध करायला पाहिजे, आपण खरं काय आणि खोटं काय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु हे तसं होत नाहीये. लोकांना मुंबईत घर देतो, लोकांकडनं 10,000 रुपये, 50,000 रुपये, 3-3 लाख रुपये लोकांना घेत आहेत. वडाळ्याला घर देतो म्हणून सांगतायत, मुंबईत घर देतो म्हणून सांगतायत, पैसे उकळतायत. अशा 17-18 संघटना झाली आहेत. फक्त घराचं जी लढाई आहे ती गिरणी कामगार संघ समितीने लढाई केली आहे. राष्ट्रीय संघ पण त्याचा भाग नव्हता. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामधून आपल्याला विरोध केला या लोकांनी. आणि विरोध केला आणि आता तुम्ही वर तोंडून 26 वर्षांनी तुम्ही आता जागे होत आहे की गिरणी कामगारांना मुंबईत घर दिला पाहिजे. तो कोणत्या तोंडाने बोलताय? आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सचिन अहिर 15 वर्षात सत्तेमध्ये होते, त्या सत्तेमध्ये असताना त्यांनी गिरणी कामगारांचा कधी प्रश्न सोडवला नाहीये. आणि ज्यावेळेला ते पण आम्ही जेव्हा मंत्र्यात मिटिंगला जायचो त्यावेळेला बदली कामगारांना घर द्यायचं नाही, वारसांना घर द्यायचं नाहीये, फक्त हयात आहेत त्यांनाच घर द्यायचं. हे नवीन मुद्दे तर मग तुम्ही काढायची गरज काय होती? पण हे नवीन काढायचं आम्ही त्यांना सीधा बोललो. त्यावेळेला आम्ही आमच्या सिस्टममध्ये आम्ही गेलो होतो. त्यावेळेला बोलू, भाऊ तुम्ही तेव्हा नवाब मलिक मंत्री होते, कामगार मंत्री होते, आम्ही त्यांना बोलू भाऊ हे नवीन विषय काढू नका. काय तेव्हा ते गपची भरले ना, त्यावर 3 वर्ष ते गपची भरले, तेव्हा ते नवीन मुद्दे काढत नाही. त्यानंतर तुम्हाला आता 9 जुलैला मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये सर्व मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व आमदार असे कधी केव्हाही गिरणी कामगारांच्या सपोर्टला आले नव्हते. परंतु 9 जुलैला जे मोर्चा काढला, खोटे सांगायचं की महानगरपालिका निवडणुका समोर ठेवायच्या आणि लोकांना फसवायचं. आणि आमचे उद्धव साहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी गिरणी कामगारांचा कधी प्रश्न त्यांनी घेतला नाही. परंतु 9 जानेवारी 9 जुलैला जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये छाती ठोकून सांगतात की गिरणी कामगारांना घर मुंबईत भेटला पाहिजे.
मग ते धारावीमध्ये द्या किंवा म्हाडाच्या ह्याच्यात द्या. मग बोलताना तुम्ही त्यावेळेला तुम्ही होता तेव्हा तुम्ही का दिलत नाही? तुमची एक सही जर तुम्ही केली असतील त्यावेळेला त्या सर्व गिरणी कामगारांना घर भेटलं असं. आणि आज तुम्ही एक मताने तुमच्या पाठीमागे गिरणी कामगार एक मताने तुमच्या पाठीमागे उभा राहून तुमच्या पाठीमागे ताकद दिली असते. आणि आज लोकसभा आणि विधानसभा जे निकाल लागले, आज महानगरपालिकेत निकाल लागतील, ते तुम्हाला समजलं असतं. तुमच्या बाजून लोक असते गिरणी कामगार. परंतु असं होणार नाहीये की गिरणी कामगारांना कळून चुकलेलं आहे की आपला घर ही जी मिलची वाट लावणारी कोण आहेत आणि कोणी काय भलं केलंय हे सर्व माहिती पडलेलं आहे. त्यामुळे आज याच्या पुढे बघा की महानगरपालिका पण आता तुम्हाला आलेली आहे. त्या महानगरपालिका जी आलेली आहे त्याच्यामध्ये पण लोक सगळं कामगार विरोधात आहेत की जर आम्ही पण भूमिका घेतलेली आहे की मुंबईत आम्हाला घर भेटला पाहिजे. पण गेल्या 26 वर्षामध्ये जी आम्ही लढाई करतोय आणि त्या लढाईमध्ये एकही म्हणजे 15 ते 20 हजार घर फक्त आम्हाला मुंबईमध्ये भेटली आहेत. त्यापैकी 2,500 घरं कोणगाव पनवेलला. काय आणि बोलण्याचा उद्देश काय माहिती आहे की ह्या लोकांनी जर मुंबईत दिलं असतं तर आम्ही मुंबईच्या बाहेर गेलो नसतो. आणि हे कायदा ही जी जमीन आहे सेलू वांगणीची ही उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री होते. त्यांनी सांगितलं की स्टेशनच्या बाजूला प्लॅटफॉर्मला उभं राहिलो तर अशा बिल्डिंग दिसत आहेत, पण एकही बिल्डिंग कुठे तयार नाहीये. म्हणजे निव्वळ फसवणूक केली आम्हाला त्या 2022 मध्ये. काय आम्हाला एक दिवस ठाणा ते कर्जत, एक दिवस बोरिवली ते पालघर आणि पनवेल ते रायगड, म्हणजे ती जर जमीन जर दाखवली ते 10, 15, 13, 15 किलोमीटर जर लांब असेल आणि तिथे काही सुविधा नसतील तर घेऊन फायदा काय? आणि त्यामुळे आम्ही त्याला विरोध केला. आम्ही सेलूला मान्य केलंय की सेलूला 2022 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही 11 जुलै का 12 जुलैला आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की आम्ही सेलूला घ्यायला तयार आहोत. आम्हाला 50-60 हजार तिथे घर दिलेत, आम्ही घ्यायला तयार आहोत. आमचं पत्र आहे तिथे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय संघाची सही आहे, कामगार आघाडी सही आहे, संचुरी मिल एकता मंच आहे त्यांची सही आहे आणि जयश्री ताई खाडीलकर यांची सही आहे. आणि आम्ही सहघोषण दिलं का की आम्हाला तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2014 पासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार आलं, जी घरं गिरणी कामगारांची घरं बांधकाम चालू होतं ते बांधकाम यांनी बंद केलं. काय कुठच्याही मिलमध्ये एकही घर तयार नाही, बांधलं नाही. जी काँग्रेसच्या सरकारच्या काळात जी घरं बांधली होती तीच घरं फक्त ह्या लोकांनी वाटप केली आणि सांगतात की आम्ही घर दिलं. काय त्याच्यानंतर 10 वर्षामध्ये एकही घर बांधलं नाही. मग आम्ही करायचं काय? शेवटी आज आम्हाला जे आम्ही जानेवारी 24 मध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी 15 मार्च 2024ला GR काढलं आणि ते पण घरं वांगणी आणि सेलू. आम्ही सेलूला घ्यायचं, वांगणीला आम्ही विरोध करत असताना पण त्या वांगणीला त्यांनी त्या प्रोजेक्ट त्यांनी पास केलेला आहे की वांगणीला तुम्ही गिरणी कामगारांना घर द्या म्हणून. हे चुकीचं आहे. आमचा विरोध, त्याला वांगणीच्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. आम्ही छाती रोवून सांगतो की तेव्हा स्टेशनपासून जर 5 ते 6 किलोमीटर लांब असेल, तिथे काय सुविधा नसतील तर आम्हाला घर घेऊन फायदा काय? आणि हा जो सेलूचा आहे तो सेलूचा प्रोजेक्ट जो घर आपण घेतोय आम्ही पास केलेला आहे, तो स्टेशनपासून 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणून आम्ही तो घर घेतोय. आणि याला काही संघटना विरोध करतायत, काही संघटना मुंबईत बोलतायत. मी जसं मागे सांगितलं तुम्हाला की भरमसाठ लोकांकडनं पैसे जमा करतायत, फक्त ते पैसे जमा करतायत, मग घर पण गेलं आणि पैसे पण गेलं. काय आणि घर देतोय कोण? सरकार देतोय. हे काय घर आम्ही देत नाहीये, हे सरकारचा GR आहे की आम्ही बोललो नाही की आम्हाला तिथे द्या की आम्ही तिथे घर हे करतोय. हे सगळं नाटक चाललेलं आहे लोकांचं. त्यामुळं आम्ही जे सेलूला घेतोय आणि आम्ही मुंबईच्या बाहेर पण एक गिरणी कामगारांची आठवण म्हणून आम्ही घर घेतोय. आणि एवढं बोलून म्हणजे 2 शब्द संपतो. गिरणी कामगार संघर्ष समितीचा हा संघर्ष चालूच राहणार आहे. विद्यमान सरकार आता यावरती कशा पद्धतीने पाऊल उचलतंय, कशा पद्धतीने यांना न्याय मिळतो हे आपल्याला आगामी काळात पाहावंच लागेल. तुर्तास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. यात राजकीय नेत्यांच्या आता आश्वासनांची फैरी आपल्याला पाहायला मिळेल. गिरणी कामगारांसाठी किती मोठी मोठी आश्वासनं दिली जाणार आहेत हे देखील आपण पाहणारच आहोत. अशाच राजकीय, सामाजिक, सर्वसामान्यांच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईच. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.